समाजाच्या न्याय हक्कासाठी तळमळीनं काम करणारा आदिवासी समाजातील उमदे नेतृत्व बळीराजे वाघमारे. विद्यार्थी दशेपासूनच राजकीय सुरुवात, कोळी राष्ट्रसंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपर्यंत मजल, सामान्य कुटुंबातून उत्तुंग भरारी. जन्मदिन विशेष लेख. जन्म कुठल्या जातीत कुठल्या कुटुंबात घ्यावा हे आपल्या हाती जरी नसले तरी आपण ज्या कुटुंबात जन्माला, ज्या समाजात आपण जन्म झाला त्या समाजामध्ये आपण समाज हितासाठी कार्य करणे हे कर्तव्य आहे. अशी असली तरी सध्याच्या काळामध्ये आपले कुटुंब आणि आपण याच गोष्टीकडे समाजाची वाटचाल आहे. शेजारी उपाशी राहिला काय, झोपला काय, आजारी असला काय याचा विचार आजच्या युगामध्ये समाजातील नगण्य लोक मदत करतात. अशा समाज व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी समाजातील एक उमदे नेतृत्व बळीराजे वाघमारे या नावाचे उदयास आले आहे. आई वडिलांनी मोलमजुरी करून बळीराजेस वाढवले. कुटुंबातील गरिबीचा अथवा परिस्थितीचे भांडवल न करता आपले समाजातील तरुण पुढे यावेत, त्यांच्या हाताला काही काम लागावे यासाठी सतत प्रयत्नशील असणारा हा तरुण अंबाजोगाई सारख्या ठिकाणी पुणे येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून बीड जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बळीराजे वाघमारे करतो. विद्यार्थी दशकापासूनच समाजकारणाची आणि राजकारणाची आवड असलेला हा तरुण आहे. बीड शहरामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यापासून ते महाराष्ट्रातील आदिवासी कोळी, महादेव, मल्हार कोळी, इतर जमातींना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न, आंदोलन, उपोषण करून तळमळीनं सोडवण्याचा प्रयत्न मनापासून करतात. कोकणामध्ये तोक्ते वादळामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. कोळी राष्ट्रसंघाच्या माध्यमातून बळीराजे वाघमारे यांनी संकटात सापडलेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांना मदत नाही पण कर्तव्य समजून अन्न, धान्य किट वाटप, पत्र, शीतपेट्या वाटप करण्याचे काम मोठ्या हिमतीने केले. आदिवासी कोळी समाज बांधवांना जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळत नाही. आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळावे यासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारा हा एक उमदा तरुण समाजाला मिळालाय. गेल्या 15 वर्षापासून बळीराजे वाघमारे समाज हिताचे काम करत आहे. रक्तदान शिबिर घेणे तसेच आरोग्य शिबिर घेणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे काम करत आहेत. आदिवासी कोळी महादेव आणि इतर जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी कोळी राष्ट्रसंघाच्या माध्यमातून आंदोलन उभा करून न्याय देण्याचे काम बळीराजे वाघमारे यांच्याकडून होत आहे. महाराष्ट्रभरात खेड्यापाड्यातून शहरातील आदिवासी कोळी समाज बांधव एकत्र करत समाजासाठी मोठा लढा उभा करण्याचे काम केले आहे. बळीराजे वाघमारे यांचा जन्म 6 एप्रिल 1991 साली आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या लहान खेड्यात आदिवासी कोळी महादेव जातीत जन्म झाला. ना घरी अमाप संपत्ती, ना घरात कोणता राजकीय वारसा. आई वडील यांनी लोकांच्या शेतात मोलमजुरी करून वाढवले. बळीराजा वाघमारे यांची वाटचाल अशी राहिलीय. राजकीय सुरुवात. वयाच्या 17व्या वर्षी अखिल भारतीय छावा स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या संघटनेमध्ये बळीराजे यांनी माननीय शैलेश भैया जाधव यांना राजकीय गुरु मानून नेतृत्वाखाली 2009 साली संघटनेत प्रवेश केला व शासकीय ITI कॉलेज बीड येथे अखिल भारतीय विद्यार्थी आघाडी या पॅनल मार्फत कॉलेजचा UR झाले. बीड जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष या पदावर काम केले. माननीय तानाजी भैया देशमुख तालुका अध्यक्ष असताना अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष पदावर काम केले. 2011 मध्ये बीड जिल्हा कार्याध्यक्ष, 2012 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष या पदावर काम केले. 2015 मध्ये शिवक्रांती युवा परिषदचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेशदादा बजगुडे पाटील यांच्या विचारांना प्रेरित होऊन मनसेसह शिवक्रांती विद्यार्थी परिषद महाराष्ट्र कार्याध्यक्ष या पदावर काम केले. 2019 मध्ये बळीराजा यांनी कोळी राष्ट्रसंघ संघटना उभी केली.
संस्थापक अध्यक्ष माननीय गोकुळदादा कोळी यांच्यासोबत महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर आजही कार्यरत आहेत. गोरगरीब जनतेला, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम कटिबद्ध असून समाजाचे आपण काही देणे लागतो हा मंत्र बळीराजे मनात रुजवून समाजाशी एकनिष्ठ राहून सामाजिक कार्यात दिवसातील 24 तास ही कार्य चालूच आहे. तू लढत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी भक्कम साथ देणारे म्हणजे बळीराजेंचे दाजी प्रथमेश प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्सचे मालक माननीय प्रकाश शेठ सोनवणे आणि बंधू, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय शैलेश भैया जाधव यांचे आहे.